मला आणि हेही आठवत आहे की ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड शिक्षण मंडळामध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यावेळेस तुळजापूर मंदिराच्या मागच्या बाजूला एक गोल दगड आहे आणि त्या गोल पाषाणावर हात ठेवल्यानंतर मनातल्या इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. त्या पाषाणाचं नाव चिंतामणी आहे. तो ज्या बाजूला वळेल असं जाणवलं जातं की हाताच्या उष्णेनं शरीराच्या उष्णेने तो दगड आपण हात अलगद ठेवल्यानंतर उजवीकडे डावीकडे वळतो. जितेंद्र आव्हाडांनी अनेक वेळा त्या दगडावर हात ठेवले आणि आम्ही मागून बोलले चुकीने झालं तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या आणि असं करता करता त्याच्या मनातली एका इच्छा पूर्ण झाली. तर आम्ही मुंबईला जात होतो आणि मुंबईला जाताना गाडीत असताना आम्ही तिघे गाडीत होतो आणि अचानक पवार साहेबांच्या कार्यालयातून फोन आला आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा जितेंद्र आव्हाड यांना शिक्षण मंडळाच्या अध्यक्षानंतर विधान परिषदेची संधी प्राप्त झाली. म्हणजे आम्ही आजही मी सांगतो की त्याच्या मनातल्या या लहानपणच्या ज्या भावना आहेत त्या भावनांच्या आधारे त्यांनी या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर बनवलं